माझं नाव तानाजी तापकीर, शेतकरी म्हणून आज मी बोलण्याचा विषय मांडतो. बिल्डरांचा आपल्याला माहिती नाही, पण चरोली गावचा ज्यावेळेस 1997ला डीपी पडला त्यावेळेस TDR पडले होते. TDR पडल्यानंतर 2010 पर्यंत तुम्ही TDR गोळा केले. सगळे चरोलीचे TDR तुम्ही गोळा करून कुठे वापरले कुठे? सगळे बाहेरच्या गावांनी वापरले. आज चरोलीला TDR नाहीये. तुम्ही उद्या बिल्डर लोकांचे धार्जीनं काम करता. तुम्ही प्रशासनाला माझी विनंती आहे, आज पुढचे चरोली गाव डेव्हलप होणार आहे. TDR राहिलेलं नाही चरोलीला वापरायला. मग तुम्ही यासाठी तुम्ही प्रशासनाने केलेला अट्टाहास आहे का? हे चरोली गाव कदापि खपून घेणार नाहीये. परिस्थिती अशी झाली की तुम्ही नवीन DPR चरोलीला लागू काहीतरी व्यवस्थित हा DP आहे तो आता लागू करावा आणि चरोलीचा खुद्द FSI तुम्ही 2 करून द्यावा वाढीव, त्या तरच चरोली व्यवस्थित डेव्हलप होऊ शकते. आणि प्रशासनाला ही विनंती आहे, जाणीवपूर्वक तुम्ही हे लादलेलं चरोलीवरती काय संकट आहे, पण चरोलीकर या गोष्टीला खंबीर उभे राहणार आहेत. गाव एकत्र आज विठ्ठल मंदिराची सभा झाली, या ऐतिहासिक सभा झाली. आज एवढं पब्लिक का आलं चरोलीचं? कारण की हा रोष आहे प्रशासनावरती. मला बाकी कोणाचं राजकारणाशी बोलायचं नाही, पण प्रशासनाने हे लादलेलं चरोली गावावरती खूप मोठं संकट आहे आणि जाणूनबुजून केलेलं आहे. याचं मागचं जे कारण आहे, मी आता यापूर्वी बोलून गेलोय, चरोलीला TDR नाही. बिल्डर लोकांना TDR पाहिजे. उद्या लोडिंग करताना TDR कुठे? तुम्ही TDR कुठं वापरला चरोलीचा पहिला अगोदर? एवढ्या 20 वर्षात तुम्ही बाहेर वापरला. 20% 80% चरोली अजून डेव्हलप व्हायची आहे. कसे काय बिल्डिंग वाढणार आहे तुमची पुढं? आता इथून पुढचं जे चरोलीचं नियोजन आहे हे 22 ते 25 मजल्यापर्यंत जाणार आहे. तुम्हाला जागेवरचा FSI मिळतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो. लोडिंग म्हणून तुम्ही FSI वापरता, TDR म्हणून काय वापरणार? चरोलीला TDR कुठे आहे? प्रशासनाला माझी विनंती आहे, हा जो TP टाकलाय, हा तुम्ही जो जाणून टाकलाय, हा कॅन्सल करून जो DP आहे तो योग्य वापर करून चरोलीला तुम्ही न्याय मिळवून द्यावा. ही चरोली ग्रामस्थांच्या वतीने, एक शेतकरी पुत्राच्या वतीने नम्र विनंती.